नमस्कार प्रेक्षकांनो, आपले मनपूर्वक स्वागत आहे धारूर समाचार मंच या आपल्या स्थानिक व विश्वासार्ह बातम्याच्या व्यासपीठावर। आम्ही तुम्हाला तुमच्या गावा शहरातील खरी बातमी पोहोचवतो। आज आपण बोलणार आहोत एका दुर्दैवी घटनेबद्दल। ही घटना आहे धारूर तालुक्यातील वान नदीवरील, जिथे एका तरुणाने प्रचंड पुराच्या पाण्यात आपले प्राण गमावले। हा तरुण म्हणजे अनिल बाबूराव लोखंडे, वय 26 वर्ष। तो दिनांक 26 ऑगस्ट रोजी रात्री 12च्या सुमारात अंबाजोगाईहून धारूरकडे आपल्या 3 चाकी रिक्षासह येत होता। त्यावेळी आवरगाव येथील वान नदीवरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला होता। मात्र रात्रीच्या अंधारात प्रवाह किती तीव्र आहे याचा अंदाज अनिलला लागला नाही आणि क्षणभरातच तो रिक्षासह नदीच्या पुरात वाहून गेला। गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी रिक्षा शोधली, पण अनिलचा काहीच पत्ता लागला नाही। तेव्हापासून सुरू झाला एक मोठा शोध मोहिमेचा प्रवास। 3 दिवस सलग ग्रामस्थ, अग्निशामक दल बीड आणि औरंगाबाद येथील बचाव पथक प्रयत्न करत होते। नायब तहसीलदार सुरेश पाळवदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोळे आपल्या पथकासह दिवस रात्र कार्यरत होते। नदीच्या प्रवाहात बंधाऱ्याच्या जवळ झुडपांमध्ये तासनतास शोध घेतला। गावकऱ्यांच्या मनात अजूनही आशेची किरण होती। कदाचित अनिल जिवंत सापडेल का? पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं आणि शेवटी आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 3 दिवसाच्या अथक शोधानंतर वान नदीवरील दुसऱ्या बंधाऱ्याजवळ झुडपात अडकलेल्या अवस्थेत अनिलचा मृतदेह सापडला। मेहनती, हसतमुख आणि कुटुंबाचा आधार असलेला हा तरुण इतक्या लवकर निघून जाईल हे कुणालाही अपेक्षित नव्हतं। त्याच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आवरगाव परिसरात शोककळा पसरली आहे। मित्रांनो, या घटनेतून आपल्याला एकच महत्त्वाचा धडा मिळतो। पावसाळ्यात पूल, नदी किंवा नाला पाण्याखाली असेल तर कधीही ओलांडण्याचा प्रयत्न करू नये। एक क्षणाची बेपर्वाई संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते। त्यामुळे आपण सर्वांनी सावधगिरी बाळगावी आणि स्वतःसह आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावे हीच नम्र विनंती। आपण पाहत होता धारूर समाचार मंच। अशाच स्थानिक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आपल्या वेळेबद्दल मनपूर्वक आभार।